सकाळ सकाळ आवरलं. आज लवकरच आंघोळ बिंघोळ करून घेतली, कारण की दादाला म्हणलं, दादा आपण दोघं सोबतच मतदान करायला जाऊ, कारण की आज आमच्या इकडलं मतदान होतं. त्याच्यामुळे दादाला म्हणलं चल सोबतच मतदान करू आणि येऊ. मग घरी आलो, कारण की तिथं काही शूट केलं नाही, कारण की तिथं अलाउडच नव्हतं शूट करायला. हो का, हे बारक कसं पाण्यासोबत खेळत बसलंय. आम्ही पण असंच करायचो, पण ह्यानी जास्तच केलं आज. मग दादा म्हणला आता झालं सगळं काम, मला क्लासला सोड. दादा म्हणला क्लासला जायच्या आधी चहा पिऊ. मग चहा ते पिला आणि मग म्हणलं दादाला मला लॅपटॉप पण दे. मग मी वर गेलो सरळ लॅपटॉप घ्यायला. दादा म्हणला मी खाली काय येणार नाही, तूच वर ये आणि घेऊन जा. मग मी वरनं लॅपटॉप ते घेतला आणि सरळ आलो खाली आलो खरं, पण म्हणलं आता घेऊन कसं जाणार. मग खालीच ठेवलं लॅपटॉप. म्हणलं हातात कसं पकडू लॅपटॉप, गाडीचं लवकर लॅपटॉप पकडू, म्हणून मग खालीच ठेवून टाकला लॅपटॉप. मग मम्मीसोबत पण जायचं होतं वोटिंगला. मग प्रणवला पण बोलून घेतलं होतं, तो वर नाही होता, पण ते शूट काय करता आलं नाही, कारण की आतमध्ये मम्मीचं पण वोटिंग झालं, प्रणवचं पण आधीच झालं होतं, तरी तो आमच्यासाठी आला होता. मग घरी आलो, थोडा वेळ आराम केला, मग नंतर बाहेर जायचं होतं. मग आयनला ते बोलवून घेतलं आणि निघालो. हो का, ही बस कधीच इकडे येत नाही, पण आज कसं काय बस लागली काय माहिती, मतदान वाटतं म्हणून त्याच्यामुळे लागली, कारण की त्याच्यावर पण लिहिलं होतं. त्याच्यानंतर एका ठिकाणी थांबलो. आयन मी इथं फोटो काढायला आलो होतो तर. मग त्याला म्हणलं चल आता जाऊ दे, झालं फोटो बिटो काढून आपलं तर निघून जाऊ आपण. मग बघा आयन गडी फोटोमध्ये तर काही यायचं नाही त्याला, पण गडी बघा केस इतके सावरतोय, केस नाही जपतोय तो आजकाल, काय माहिती का. मग त्याला म्हणलं चल जाऊ दे आता घरी जाऊ, वेळ पण व्हायला आलाय, चल म्हणलं घरी आता. मग आयनला सोडलं घरी आणि मी पण आलो घरी.